नमस्कार, माझे नाव स्नेहा किरण पवार. मी इयत्ता 10वी शिकते. आमच्या विद्यालयाचं नाव आहे जय भवानी विद्यालय पाचवड. नमस्कार, मी जान्हवी संतोष गारे. तर आम्ही इयत्ता 10वी शिकतो. विकसित भारत 2047 हा उपक्रम जो सुरू झालेला आहे त्यासाठी प्रत्येक विद्यार्थी त्या शाळेतील संकल्पना सांगत आहेत. तर आम्ही देखील आमच्या शाळेतून एक समस्या आहे त्यावर उपाय म्हणून एक संकल्पना सांगत आहोत. तर समस्या अशी की प्रत्येक शालेय जीवनात विद्यार्थ्यांना 1ली ते 10वी पर्यंतचा विचार केला तर वह्या पुस्तकांचा खर्च, शिवाय वह्या पुस्तक जी तयार केली जातात ते झाडाच्या सालीपासून तयार केली जातात. 1ली ते 7वी पहिली ते 10वी जवळजवळ 10 विषयांचा किंवा 7-8 विषयांचा विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागतो. तर त्या विषयांची पुस्तके, शिवाय त्या विषयांचे वेगवेगळे वह्या या सर्वांचा खर्च, शिवाय त्यावर शाईचा वापर म्हणजे शाईनं तयार केलेला पेनांचा देखील वापर करावा लागतो. तर या सर्व गोष्टींचा विचार करता खर्च देखील भरपूर होतो. 1ली ते 10वी पर्यंत जो होणारा विद्यार्थ्यांचा खर्च आहे तो देखील खूप आहे. आणि त्या खर्चाच्या तुलनेत एक उपाय म्हणून आम्ही असं सांगत आहोत की जर आपण प्रत्येक शाळेमध्ये डिजिटल टॅब वापरण्यासाठी बंधन घातले तर विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल आणि खर्च देखील कमी होईल. शिवाय झाडांची जी झाडे भरपूर तोडली जातात आणि आज पाहिले तर झाडांची खूप गरज आहे. शिवाय झाडे तोडली जातात त्यामुळे अगदीच पर्यावरणाचा ऱ्हास देखील होत आहे. तर यासाठी आपण जर डिजिटल टॅब वापरले तर त्याचा खर्च देखील खूप कमी आहे. जर 1ली ते 10वी पर्यंतचा विचार करता वह्या पुस्तकांचा त्याच्या तुलनेत एका टॅबचा खर्च खूप कमी आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना त्या शाळेत जर टॅब देण्यात आले तर याचा खरंच खूप उपयोग होईल. तर या टॅबमध्ये काय असेल तर या टॅबमध्ये आपण असे सॉफ्टवेअर करू की ज्यामध्ये फक्त अभ्यासाचे ॲप असते आणि त्या ॲपमध्ये 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची पुस्तकंही असेल त्यासोबत त्यांना नोट्सही काढण्यासाठी त्यामध्ये वह्याही अपलोड केलेले असतील. तर त्यासोबत त्यांना टॅबमध्ये असे हे करू शकतो की मंथली एक्झाम म्हणजे आपण लवकर एक्झाम घेण्यासाठी व त्यासोबत AI त्यामध्ये वापरून आपण मंथली एक्झाम करून मग ते लवकर AIच्या मदतीने तपासता देखील येतील. व त्यासोबत आपण मुलांचे जे काही ना ॲक्टिव्हिटी असतील म्हणजे मंथली त्यांची रँकिंग, त्यांचा स्कोर जेवढं काही ते सहज शाळेतील प्रिन्सिपलला त्यासोबत पालकांनाही समजता येईल की आपला विद्यार्थी कुठपर्यंत आहे व त्याची प्रगती किती आहे त्याला समजता येईल. त्या सर्व गोष्टी आपण त्या टॅबमधून समजून घेऊ शकतो. तर त्यामध्ये असे सॉफ्टवेअर केले पाहिजे ज्यामध्ये विद्यालयाचेच ॲप असतील. त्या ॲपद्वारे शिक्षकांना एक्झाम देखील घेता येते किंवा वर्गामध्ये असणारे प्रत्येकाचं रँकिंग काय आहे, स्कोर किती होतोय, त्यासोबतच घेतल्या जाणाऱ्या परीक्षा घेतल्या तर त्यांचा पेपर तपासण्यासाठी खूप वेळ लागतो. पण AI तंत्रज्ञानाचा वापर करून आपण ते पेपर देखील लवकर तपासू शकतो. या टॅबचा खरंच खूप उपयोग होईल. विद्यार्थ्यांना या आधुनिक जगात AI तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा किंवा तंत्रज्ञानाचा वापर योग्य रीतीने कसा करावा हे देखील समजेल. आणि एखाद्या विद्यार्थी जर गैरहजर असेल, त्याला जर एक्झाम देता आली नाही तर त्याला प्रत्येक एक्झामसाठी आपण असं पासवर्ड ठेवू शकतो ज्यामुळे त्या विद्यार्थ्यांना तो जो काही पेपर आहे तो उघडता येणार नाही. किंवा एखादा विद्यार्थी गैरहजर देखील असेल तर त्याला त्याच्या नोट्स घरी टॅबद्वारे विद्यालयाकडून पाठवण्यात येतील. त्यामुळे मुलांचा अभ्यास कोणत्याही रीतीने खंडित होणार नाही व या आधुनिक जगात खूप जलद गतीने विद्यार्थ्यांचा अभ्यास होईल. आणि विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्यांचा देखील वापर आपण AI तंत्रज्ञानाच्या द्वारे त्यांच्या समस्या सोडवू शकतो. शिवाय साऱ्याच गोष्टी खूप फास्ट होतील आणि खर्च देखील वाचेल. आणि जर वृक्षतोड थांबवायची असेल, फक्त वृक्षतोडच नाही तर विद्यार्थ्यांचा खर्च किंवा या आधुनिक जगात या तंत्रज्ञानाचा आपण योग्य रीतीने वापर केला तर खूप फायदा होईल. तर अशी आमची संकल्पना आहे. धन्यवाद.